नमस्कार मंडळी. भारतीय लोकशक्ती पार्टीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपला मुद्दा आहे आपत्कालीन सेवा देणारे डॉक्टर्स उपाशी आणि इतर सर्व तुपाशी. चला मग सुरुवात करूया. मित्रहो, 2014 या साली महाराष्ट्र शासनानं आपत्कालीन सेवा सुरू केली, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला तुरंत आणि लगेचच किमान फर्स्ट एड मिळावं आणि त्या रुग्णांना आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल अथवा जवळचे जे शासकीय रुग्णालय असेल तिथं उपचारासाठी त्यांना पोहोचवता येईल, यासाठी ही सेवा सुरू केली. पण आपत्कालीन सेवा देणारे डॉक्टर्स उपाशी आणि इतर सर्व तुपाशी, बरोबर ना? कारण आपण जर बघितलं तर 2014 जेव्हा हा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा साधारणतः 937 इतक्या ॲम्ब्युलन्स या प्रोजेक्टवरती काम करायला लागल्या आणि या रुग्णवाहिकेवरती साधारणतः 2 ते 2,500 डॉक्टर्स काम करत आहेत, अजून देखील करत आहेत. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगायचं असं आहे की या सेवेमार्फत 2014 पासून ते 2022 पर्यंत असा आकडा होता की साधारणतः 80 लाख लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि 80 लाख लोकांना या स्कीमद्वारे, या रुग्णवाहिकेद्वारे आणि या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या डॉक्टरांच्या मार्फत रुग्णांना उपचार झालेले आहेत आणि त्यांना जीवनदान मिळालेलं आहे. लाखो गर्भवती महिलांच्या प्रसूती या गाडीमध्ये केलेल्या आहेत. हार्ट अटॅक असेल किंवा वैद्यकीय इमर्जन्सी असेल, या सर्व गोष्टी या सिस्टीममध्ये काम करत असलेल्या डॉक्टरांनी अगदी तंतोतंत आणि अगदी अप्रतिमरित्या हाताळलेली आहे आणि रुग्णांना जीवनदान द्यायचं काम केलेलं आहे. कारण आपण जर बघायला गेलं तर एखादा अपघात झाल्यानंतर त्या सीनवरती तिथं पोचल्यानंतर सर्वात पहिली जर त्याला कोणी उपचार करत असेल किंवा त्याला कोणी जर हँडल करत असेल तर हे डॉक्टर्स आहेत जे इमर्जन्सीमध्ये काम करतात. पण मात्र हे उपाशी आज अशी वेळ आलेली आहे. हे मी का म्हणतो आहे याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर या डॉक्टरांना शासनाने आजपर्यंत त्यांची वेतन किती ठरवलेलं आहे हे आज लोकांना माहीत नाही. इथं काम करणाऱ्या डॉक्टरांना त्यांचं वेतन शासनाने किती ठरवून दिले हे आजपर्यंत माहीतच नाही. ना कोणता दुसरा भत्ता मिळतो, ना ESI आहे, ना इन्शुरन्स आहे, काहीही नाही. अपघात झाला, काही करू शकत नाही. कुठं दुखापत झाली, मणक्याला झीज आली, कंबर दुखायला लागली, काहीही करता येत नाही. कारण शासनाने या डॉक्टरांना पूर्ण पारदर्शक ठेवलेलंच नाही. आणि जर तुम्ही या डॉक्टरांच्या जीवावरती जर तुम्ही असं म्हणत असाल की आमच्या शासनाने इतक्या लोकांचे जीव वाचवलेले आहेत, तर हे म्हणणं कितपत संयुक्तिक आहे याचा श्रेय तुम्ही अजिबात घेऊ शकत नाही. आणि म्हणून भारतीय लोकशक्ती पार्टी या सर्व डॉक्टरांच्या सोबत निश्चितपणे आधीही होती, आत्ताही आहे आणि इथून पुढे देखील असेल. आणि या डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी जे काही करावं लागेल ते आपण भारतीय लोकशक्ती पार्टी म्हणून निश्चितपणे आपण सर्व गोष्टी करणार आहोत. मग रस्त्यावरची लढाई असो अथवा न्यायालयीन लढाई असो. मला आज या निमित्तानं इथं काम करणाऱ्या डॉक्टरांना एक आवर्जून सांगावंसं आहे, त्यांना विनंती अशी करायची आहे की तुम्ही घाबरू नका. तुम्ही तुमचे अधिकार काय आहे ते समजून घ्या. शेवटी प्रत्येकाला अधिकार आहेत आणि तुम्ही कुणाच्याही दुसऱ्याच्या हिस्स्याचं मागत नाही आहात. तुमच्या ज्या हिस्स्याचा तुमचा जो न्याय आहे तो आपल्याला मागायचा आहे. आणि म्हणून कुणालाही घाबरायचे कारण नाही. कारण आपण चोरी करत नाही आहोत. आपण आपल्या हक्कासाठी आपण लढायचं आहे. कारण आपल्यालाच माहित नाही की आपल्याला किती सॅलरी आहे, आपल्याला बाकीच्या गोष्टी काय काय भेटतात.
आपल्याला काय काय योजना आहेत हे आपल्याला काहीही माहीत नाही. 10 वर्ष झाली आपण फक्त या इथले इमर्जन्सी डॉक्टर्स फक्त कष्ट करतायत आणि इतरांचे मात्र मडके भरतायत. कुबेराचा खजाना भरतो आहे. तर हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि यासाठी आपल्या सर्वांना आता एकत्रित येणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. आपल्या न्याय काय, आपल्या मागण्या काय आहेत, आपल्या मागण्या ह्या रास्त आहेत, कायदेशीर आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये काम करत असलेल्या सर्व डॉक्टर्स त्यांच्या पाठीमागे आम्ही भारतीय लोकशक्ती पार्टी म्हणून निश्चितपणे आहोत. याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. आपण 24 तास या जनतेला सेवा देतो. मग ॲक्सिडेंटचा पेशंट असू दे, गर्भिणी माता असू दे, लहान बालक असू दे, कोणती मेडिकल इमर्जन्सी असू दे, आपण कधीही मागे सरकत नाही. हे सर्व करत असताना आपलं देखील कुटुंब आहे आणि त्या कुटुंबासाठी आपल्याला देखील लढा द्यावा लागेल. आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावा लागेल आणि इतिहासाची पानं जर तुम्ही उघडून बघितलात तर आजपर्यंत घरी बसून कधीही न्याय मिळाला नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा खूप मोठा दोष असतो आणि म्हणून अन्याय होत असेल तर तिथं आपण आपला विरोध दाखवलाच पाहिजे. फक्त आता आपण सर्वजण जागे व्हा, जागृत व्हा, कारण आपल्याला रस्त्यावरची लढाई करावीच लागेल, आपल्याला न्यायालयीन लढाई देखील करावी लागेल. वेळ प्रसंगी या सर्व गोष्टींसाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आज अजून एकदा विनंती करतो की आपण सर्वजण एक संघ होऊया आणि मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. आणि त्यामुळं आपण हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर, पक्षाचा ईमेल आणि वेबसाईट या सर्व गोष्टी या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून दे. आपण हवं तेव्हा आमच्याशी संपर्क करू शकता आणि आपण सर्वजण मिळून निश्चितपणे आपण मार्ग काढू, आपण लढा देऊ. लवकरच आपण सर्वजण एकत्र भेटूया आणि आपण पुढची दिशा आणि दशा ठरवूया. जय महाराष्ट्र.